2019 मध्ये ऋतिक रोशनचा सुपर 30 सिनेमा आला आणि संपूर्ण देशानं पाहिलं की बिहारचा एक शिक्षक 30 गरीब मुलांना IIT मध्ये कसं पोहोचवतो। पण आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत जो फक्त 30 नाही तर 2 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून घडवतोय। आपण बोलतोय खान सर यांच्याबद्दल। आज चर्चा त्यांच्या शिकवण्याची नाही तर त्यांनी आरोग्य क्षेत्रात आणलेल्या एका वादळाची। शिक्षणापाठोपाठ आता खान सरांनी चक्क एक हॉस्पिटल सुरू केलंय। खान सर ज्यांचं मूळ नाव फैजल खान आहे, त्यांना सैन्य दलात जाऊन देशसेवा करायची होती। NDA क्लिअर सुद्धा केलं, पण हाताच्या हाडाच्या रचनेमुळे रिजेक्शन मिळालं। तिथूनच सुरू झाला एक असा प्रवास ज्यानं पाटण्याच्या एका लहान गल्लीतून निघून संपूर्ण भारताला देसी स्टाईलमध्ये भूगोल आणि विज्ञान शिकवलं। शिक्षण क्षेत्रात आलेली 107 कोटी रुपयांची ऑफर नाकारणारा हा माणूस आता लोकांचे प्राण वाचवतो। खान सरांनी पाटण्यात असं हॉस्पिटल सुरू केलंय ज्याचे दर ऐकून तुमचे डोळे विस्फारतील। विचार करा, एखाद्या मोठ्या लॅबमध्ये जिथे रक्ताच्या चाचणीसाठी 500 रुपये लागतात ती इथे फक्त 7 रुपयात होती। ECG फक्त 25 रुपयात आणि 8,000चा MRI अवघ्या 1800 रुपयात। पण हे फक्त स्वस्त नाही तर बेस्ट सुद्धा आहे। याचं एक उदाहरण म्हणजे खान सरांनी हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये चक्क महागड्या टाईल्स काढून टाकल्या। का? कारण टाईल्सच्या फटींमध्ये बॅक्टेरिया राहू शकतात। त्याऐवजी त्यांनी तिथे खास मेडिकल ग्रेड अँटी इन्फेक्शन मॅट्स बसवल्यात ज्या सहसा फक्त जागतिक दर्जाच्या हॉस्पिटलमध्ये असतात। खान सरांच्या आईची इच्छा होती की गरिबांना उपचार मिळावेत, म्हणूनच त्यांनी जर्मनी आणि जपानहून अत्याधुनिक डायलिसिस मशीन मागवल्यात ज्या उपचारांसाठी महिन्याला 50,000 खर्च येतो तो आता सामान्यांना परवडणार आहे। एवढंच नाही तर एका विद्यार्थिनीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी ते बिहारमध्ये लवकरच एक कॅन्सर हॉस्पिटल सुद्धा उभारत आहे। कोइलवार म्हणजेच भोजपूरमध्ये त्यांनी यासाठी 3 एकर जमीन सुद्धा घेतली। ऋतिक रोशनच्या सिनेमात एक डायलॉग होता, अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा। खान सर हे फक्त बोलत नाहीयेत तर ते करून दाखवत आहेत। मग ते स्वस्त शिक्षण असो किंवा 7 रुपयातली ब्लड टेस्ट। खान सरांच्या या जिद्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं? खान सरांनी जे केलं ते प्रशासनाने सुद्धा करायला हवं का? अशा मॉडेलची संपूर्ण देशाला गरज आहे का? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि ह्या मोटिवेशनल व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आमच्या व्हायरल कारभाराला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।